कसं आहे पब्लिक, मी वावर तुमचं स्वागत करीत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. 2-3 दिवस बसून काय क्लासला गेलो नव्हतो कारण घरी काम चालू होतं. मग काय आज निघलो क्लासला आलो. पाहिलं सूट मॉनिटरवर बसलो कारण म्हणलं 2-3 दिवस बसून घरी होतं त्याच्यामुळे आपली प्रॅक्टिस झाली नव्हती. पाहिलं सूट प्रॅक्टिस करून घ्यावं म्हणलं. प्रॅक्टिस केली आणि मीटिंग रूममध्ये गेलो नाही कार्यकर्ता काय करतो इथं फर्स्ट इयरचा कार्यकर्ता येला होता. तो म्हणे तुम्हाला बिझनेस शिकवतो म्हणलं नको बिझनेस शिकवतो म्हणल्यात लगेच ते दोघं नमुने गेले. पण ते दोघं गेले निघून. मग ह्यो कार्यकर्ता म्हणे चाल म्हणे प्रॅक्टिस करायची. इथं आलो तर तो डायरेक्ट ChatGPT खोलून बसला. म्हणलं ही कोणती प्रॅक्टिस म्हणलं. आता त्याला म्हणलं तू प्रॅक्टिस तूच कर म्हणलं भाऊ. आता माही बस लागेल. मी निघतो बस स्टँडकडं. मग काय निघालो होतो बस स्टँडकडं. ते दोघं गेले त्यांचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळं एकलं होतं आज. लगेच बस स्टँडवर यायला नव्हतं त्याच्यामुळं काय म्हणलं घेऊन टाका आज बस स्टँडची क्लिप. तेवढंच बसायला लागेल होती. या कार्यकर्त्यांना जागा धरली होती. मग काय येऊन बसतो त्याच्यापाशी. आज एक कार्यकर्त्यात बड्डा होता त्याच्यामुळे नियोजन करत होतं. मग काय आलतो गावात. या कार्यकर्त्याला म्हणलं चाल म्हणलं पहिले केक घेऊन येऊ. केक आणि ते घेतलं. मग पोराला फोन लावला. तेवढे पोरं बी आले. मग फोटो काढले केक बी कापला. त्याच्यात केक काय सोडून पोरं एकमेका तोंडालाच केक चोडत होतो. म्हणलं आता नाद नाही राहिला पाहिजे. नाद तो आज झालं तरी चालून पण नाद पुरात झाला पाहिजे. करता भाग असं 2 बोटं करून. या कार्यकर्त्याला अचानक काय झालं काय नको मागं जाऊन पुढं जाऊन येऊ राहिलं भाऊ. डायरेक्ट मार्के पाहिला आणि विशेष नाही. आधी सर्दी व्हायला होती त्याच्यात बी पोरा नाक एक थोडा मग डोळ्यात नाकात गेला फार. आधी सर्दीमुळे आवाज खराब व्हायला होतं त्याच्यामुळे आणखीनच खराब होईल. त्याच्यात हा एक नमुना इतका भरेला होता बाबा आज कधी केक ना तोंडात देत होतलं. मग हा कार्यकर्त्याचा बड्डे बॉयवर प्रेमावर राहिलो. भेटू असेच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल.